श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे हा गुरुपौर्णिमेवरती आधारित आहे. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी मी आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोळशेवाडी कल्याणपूर हे आलेलो आहे. चला तर मित्रांनो, बघूया आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रथम आपले पाय धुवावे लागतात, नंतरच स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रवेश केला जातो. श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम औदुंबराचं दर्शन घ्यावं, नंतरच पुढे जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं. स्वामी समर्थ केंद्रामध्ये भरपूर अशी गर्दी होती. यापेक्षाही भक्तजन आमच्या अगोदर येऊन स्वामींचं दर्शन घेऊन गेले होते. त्या कल्याणपूर येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये सर्व व्यवस्था ही शिस्त पद्धतीने केली जाते. काटेकोर पद्धतीने सर्व शिस्त पाळली जाते. तसेच सर्व नियमही पाळले जातात. जो नियमाचं उल्लंघन करून त्यांना केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात नाही. ऑप्शनमध्ये 150 टोकन नंबर पर्यंत कोण असेल तर चला, बाकी बसायला इकडे पुढे जागा आहे. नवीन आलेल्या सेवेकरांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज पावसानेही हजेरी लावली होती, त्यामुळे खूप असा खोळंबा झाला होता. तरी भक्तजन स्वामींच्या सेवेसाठी आज स्वामी समर्थ केंद्रामध्ये उपस्थित होते. कारण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या चॅनलची सुरुवात केली होती. आज माझ्या चॅनलचं पूर्णतः 1 वर्ष झालेलं आहे. तरी माझ्या चॅनलचं जे सहकार्य लागलं आहे ते स्वामींच्या कृपेने आणि आपल्या सहयोगाने. धन्यवाद मित्रांनो, माझ्यावरती असं प्रेम दाखवल्याबद्दल आणि माझ्या चॅनलची एवढी प्रशंसा केल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. ऐंशी पर्यंत झाल्या. पहिल्यांचा टोकन नंबर 80. 81 ते 90. पहिला टोकन नंबर 81 ते 90. अखेर ती वेळ आलीच स्वामींच्या दर्शनाची, ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो. चला तर स्वामींचं दर्शन घेऊया, त्यांना आज माझं गुरुपद देऊया.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थोडंसं मित्रांबरोबर हितगुज करून निरोप घेतला स्वामींचा. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.